या लेक्चरमध्ये आपण आणि दोन फंक्शन बघणार आहोत, फ्लोअर आणि सीलिंग. ओके, तर मी तुम्हाला इथे दाखवतो बघा. फ्लोअर इक्वल टू फ्लोअर. ओके, एक नंबर मी घेतला, समजा मी काय घेतलं 21 घेतला आणि कॉमा काढून मी 4 दिला. ओके, तर जर आपण बघितलं तर त्याचा आन्सर काय आलं, 20 आलंय. 20 का आलं, तर जनरली आपण इथे परत एकदा मी नंबर तुम्हाला दाखवते बघा. परत मी लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फ्लोअर. ओके, हे समजा 21,2. आता आपण पहिल्यांदा एक्सप्लेन करूया आणि नंतर एंटर करू. मी काय करतो बघा, पहिला नंबर आहे तो 21 आहे, दुसरा नंबर आहे तो 4 आहे. जर 21 ला जर आपण 4 ने डिवाइड केलं तर 21च्या अगोदर असा कुठला नंबर आहे ज्याला 4 ने काय होतो सांगा, भाग जातो, पूर्ण भाग जातो, डिव्हिजिबल बाय 4 आहे. तर असा कुठला नंबर आहे सांगा, 20 आहे. त्यामुळे त्याच्या अगोदरचा नंबर आपल्याला पाहिजे असेल तर आपण काय करणार आहे सांगा, फ्लोअर कमांड वापरू. ओके, आपण अनेक बघूया उदाहरण. समजा मी काय सांगितलं तुम्हाला, समजा फ्लोअर आणि नंबर दिला समजा 43 दिला आणि समजा आपण काय दिला समजा 8 दिला. तर 8च्या पाड्यामध्ये बघितलं तर काय होतं, अगोदरचा नंबर कुठला आहे सांगा, 43च्या जवळचा 40 नंबर आहे. मग आपल्याला आन्सर काय मिळणार सांगा, 40. एकदम एकदम सिंपल आहे आणि जनरली एखादा क्वेश्चन याच्यावर तुम्ही अपेक्षित करू शकता. ओके, तर सिलिंग म्हणजे काय, तर मी मगाचाच नंबर परत घेतो बघा इथे. ओके, 21,4. तर याच्यामध्ये काय बघणार आहे, तर 4च्या पाड्यामध्ये येणारा 21च्या पुढील नंबर कुठला आहे, तर 21चा पुढील नंबर काय सांगा, 24 आहे. आपल्याला आन्सर काय मिळणार सांगा, त्याचा 24. आपण अनेक नंबर घेऊया, तो मगाशीच दाखवून घेऊया. मगाशी काय घेतलेलं, 43 घेतलेलं. ओके, तर मी काय करतो इथे 43,8. आता तो काय करणार सांगा, की 8च्या पाड्यामध्ये 43च्या पुढचा नंबर कुठला आहे. ओके, तर 8 45 8 संग 48 म्हणजे आपल्याला काय दाखवणार सांगा, 48 नंबर दाखवणार. आता अनेक आपण काय बघूया समजा, समजा मी काय दिलं समजा, फ्लोअर दिला आणि मी दिलं समजा 20. तर 20 हा जनरली काय तो 4च्या पाड्यामध्ये येतो. ओके, त्यामुळे आपल्याला आन्सर काय मिळणार आहे तेच मिळेल. ओके, सिलिंग समजा आपण केलं, नंबर तोच देतो मग असं मी 43. ओके, 43 नको, आपण काय करूया, त्याच्या पाड्यामध्ये येणार करूया, कॉमा 8. तर आन्सर आपल्याला काय मिळणार, तोच नंबर मिळेल. दोघांमध्ये काय मिळणार आहे, सेम मिळणार आहे. फ्लोअर म्हणजे लक्षात घ्या, 4च्या पाड्यामध्ये जो नंबर दिलेला आहे त्याच्या अगोदर कुठला नंबर येतो. ओके, तो जर येत नसेल तर. आणि सिलिंग म्हणजे काय, जो दिलेला नंबर पाड्यामध्ये येत नसेल तर त्याच्या पुढच्या पाड्यामध्ये येणारा नंबर, टेबलमध्ये येणारा नंबर कुठला, हा काय केला जातो त्याच्यामध्ये चेक केला. ओके,